शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राजू शेट्टी स्वतः या ठिकाणी आलेले आहेत। सर काय सांगणार, वाहनांच्या मोठ्या रांगा लागलेल्या आहेत, गर्दी जी आहे ती शेतकऱ्यांची नागपुरात झालेली आहे। प्रचंड गर्दी झालेली आहे आणि हा एक प्रकारे सरकारला इशारा आहे। अजूनही वेळ गेलेला नाही। आम्ही नागपूरला पोहोचायच्या आधी त्यांनी 7/12 कोरा झाला असं जाहीर करावं, आमचं काही म्हणणं नाही। अन्यथा पुढच्या उग्र आंदोलनाला तोंड द्यायला त्यांनी तयार राहावं। जाम लागलेला आहे नागपूरमध्ये, 4 ते 5 किलोमीटरपर्यंत रांगा लागलेल्या आहे बुट्टी बोरी परिसरात। हे असं होणारच होतं, आम्हाला माहिती होतं आणि ही फक्त सुरुवात आहे। हा तर ट्रेलर आहे, आगे आगे देखो होता है क्या। बच्चू भाऊंनी म्हटलं की अटक करण्याचा प्लॅन होता, आम्हाला बैठकीला बोलावून एवढे दिवस बैठक का लावली नाही, मोर्चा दिवशी या आंदोलनातलं हवा काढण्यासाठी आम्हा सगळ्या प्रमुख नेत्यांना त्यांनी मुंबईला बोलवलं होतं। मग मुंबईला कशासाठी? यांच्याकडे विमान आहेत, आम्ही कसं जायचं? काल दुपारी निरोप देतात ये मुंबईला या म्हणून, आम्ही सगळे नागपूरच्या रस्त्यावर होतो। आमच्याकडे यांच्यासारखं काय चार्टर फ्लाईट आहे का? आणि मग हे जाणीवपूर्वक होतं आणि आम्हाला मुंबईला डांबून ठेवून असं पद्धतीने करायचं, म्हणजे मग जमलेल्या गर्दीनं वाटेल ते करावं, हा डाव होता यांचा। म्हटलं किती दिवस आंदोलन चालणार नागपुरातलं आंदोलन किती दिवस चालणार? कळेल तुम्हाला आता, कधी कळणार। नागपुरातलं आंदोलन किती दिवस चालणार हे तुम्हाला लवकरच कळेल, अशी प्रतिक्रिया जी आहे ती राजू शेट्टींनी दिलेली आहे। कॅमेरामॅन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमप, इंग्लंड मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।